आता इथं आम्ही रोडमध्ये आमचे जे गाडीवाले आहेत ना ते आम्हाला सांगतात का तुम्ही तोडून खाऊ शकता, पण आम्ही तोडणार नाही. तर हे बघा इथं ना वाटेतच आम्हाला मस्त लिचीचं झाड दिसलेलं आहे. किती मोठं आहे बघा, जसं आपल्याकडे आंब्यांचे वगैरे असतात ना मोठे मोठे तसे. हे बघा लिची आलेत बघा. कसं दिसते माहीत नाही, पण मी पण हा ड्रेस वेअर केलाय. मुलं बोलली कर मम्मी तू पण, तर घातल्या. तर कसं दिसते माहीत नाही, नंतर वरती झाल्यावर व्यवस्थित दाखवते तुम्हाला. मला बघून मलाच हसायला येते. आता आम्ही आलेलो आहोत MG मार्गला. हे महात्मा गांधी मार्ग हे बघा. आता इथं आम्ही शॉपिंग करणार आहोत. चला तर बघूया पुढे शॉपिंगसाठी काय काय आहे ते. येस बघू, दाखव कसं मस्त दिसते ना. हो का. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 7. आता मी तुम्हाला आमच्या रूममधून बाहेर काय नजारा दिसतो ना ते दाखवते. बघा सगळे हा नजारा पाहण्यासाठी सकाळी लवकर उठतात, पहाटे लवकर 3:30ला वगैरे, आणि जातात टायगर हिलला हे बघण्यासाठी. तुम्ही बघत असाल हे आहेत कंचनजंगा पर्वत. हे बघा बर्फाने झाकले आहेत ना, दिसत असतील तुम्हाला. तुमची सकाळ मस्त शुभ करून टाकली ना मी हे दाखवून. कॅमेरा जस्टिस नसेल करत, पण इथून खूप सुंदर दिसते हा नजारा. आणि आमच्या खिडकीतूनच डायरेक्ट हा व्ह्यू आहे. तर खूप छान वाटते, मस्त वाटते. अजून मी आंघोळ पण नाही केली. उठल्या उठल्या एवढा सुंदर नजारा दिसला तर वाटलं पहिल्यांदा तुम्हाला दाखवू दे. हे बघा मी झूम करून दाखवते, दिसतच असेल तरी पण मी झूम करते. हे बघा आहे ना सुंदर नजारा. खरंच खूप छान वाटते इथं. बोलतात ना हुस्न पहाडो का, ते हेच आहे हुस्न पहाडो का. खूप सुंदर. चला आता फ्रेश होतो आम्ही. शुभ सकाळ सर्वांना. आज आम्ही आहोत पिलिंगमध्ये आणि आज ब्रेकफास्टमध्ये काय आहे बघा. पराठा, चण्याची भाजी आहे, उपमा, ब्रेड आहे, मी बटर आणि साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि बॉइल्ड एग, आणि नंतर चहा कॉफी असणारच आहे. चला तर आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आज आहे आमच्या पिकनिकचा 4था दिवस आणि आम्ही आहोत पिलिंगमध्ये. आज आम्ही पिलिंगमधून निघणार आहोत गँगटॉकला जाण्यासाठी. तर आजचा खूप जास्त प्रवास आहे आणि घाटाघाटाचा रस्ता आहे, वळणाचा तर थोडा त्रास होतो, आणि तोपर्यंत मी थोडी पंक्चर पण होते, खूप त्रास होतो. आता मस्त हेवी ब्रेकफास्ट केलेला आहे आम्ही आणि निघणार आहोत. आमची गाडी आलेली आहे, आमचं सामान करून आता गाडीमध्ये जात आहे. तर आजचाही हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. तुम्हाला पुन्हा आमच्या हॉटेलसमोरचा व्ह्यू दाखवते. मस्त वाटलं म्हणून पुन्हा पुन्हा दाखवते. छान एकदम भारी. नाही तो ब्रिज खालचा होत वाटतं. आता इथं आम्ही रोडमध्ये आमचे जे गाडीवाले आहेत ना ते आम्हाला सांगतात का तुम्ही तोडून खाऊ शकता, पण आम्ही तोडणार नाही. तर हे बघा इथं ना वाटेतच आम्हाला मस्त लिचीचं झाड दिसलेलं आहे. किती मोठं आहे बघा, जसं आपल्याकडे आंब्यांचे वगैरे असतात ना मोठे मोठे तसे. हे बघा लिची आलेत बघा, आणि खरंच खूप छान वाटते बघायला. आणि खूप खूप हे बघा किती, जसे आपल्या फार्म हाऊसवर तुम्ही बघितलं असेल काजू होते ना, तसं ह्यांच्याकडे लिची आहेत आणि खूप छान वाटत आहे हे बघायला. हे बघा ही सर्व झाडं जी आहेत ना ती सर्व लिचीची आहेत, भरपूर आहेत एकदम खूप खूप. अभी बुद्धिस्ट का शाखा दवा चल रहा है ना जी. हाँ हाँ, तो ये पूजा है. पूजा है क्या? ये किधर पूजा होता है अभी? मोनास्ट्री से आए ये लोग. ऐसा क्या? ये क्या लेके चल रहे कंधे पे? पेचा है, पेचा है. पैसा मतलब क्या रहता है? ग्रंथ ग्रंथ रहता है हमारे जैसे वही रहता है. बुक वही रहता है, क्या बुक हाँ, रहता है? वही पड़ता है. हाँ वही है.
एवढं सारं इतना रहता है नाही प्रत्येकाचं एक असायसाठी ये सब पढ़ेंगे क्या अभी? ये सब इनमें ना बहुत मंत्र वगैरह बघ सगळे पाया पडतात बघ ब्लेसिंग्स देतात मस्त बघ केवढी लांब लाईन आहे हा ड्रेसेस बघ यांचे बहिणी एक टाउकोमा हान्थ्यौ त मस्त लामा लोग पढ़ते हैं ना monks। आते है ना वो छोटा छोटा है तो वो नहीं ज्यादा खाते आपने बताया ना जी आपने बताया ना क्या होता है वो कैसे बनता है चावल का रोटी इधर में भी बनता है हा लेकिन इधर में चावल कुट के अच्छा आगे है क्या? आगे आहे का ही बघा ही सर्व एकदम चेरीची झाड आहेत तुम्ही बघू शकता पण यांचा सीझन जो असतो ना तो नोव्हेंबर मध्ये असतो हे बघा सर्व चेरी ट्रीज आहेत सर्व हे पिंक होता चेरी ब्लॉसम ज्याला आपण बोलतो. आत्ता वाजले आहेत दुपारचे 1 आणि आम्ही पिलिंगमधून निघालेलो आहोत सकाळीच गँगटॉकला जाण्यासाठी. तर दुपारी आम्हाला भूक लागलेली आहे. तिथं हॉटेल्स वगैरे नाही आहेत आणि जे पण आम्ही आता ॲक्च्युली टी गार्डनला थांबलेलो आहोत. तर इथं ना छोटे मोठे असे स्टॉल्स लागलेले आहेत हे बघा. तर यांच्याकडे आहेत मॅगी मोमोज वगैरे. तर साचीनी आणि तनिषने मागवलेले होते सूपी नूडल्स आणि आम्ही मागवले होते ड्राय नूडल्स. आपली मॅगी नॉर्मल भाजी बिजी घातलेली. तर आता एवढी भूक लागलेली आणि बोलण्याच्या त्यांना शूट करायचं राहून गेलं. एवढ्या रिकामा बाऊल बघा तुम्ही. आणि आमचं मस्त खाऊन झाले आणि इथं कोल्ड्रिंक्स पण मागवलेत. तर मी कोल्ड्रिंक्स पितो आणि चाललो मग वरती इथं टी गार्डनमध्ये शूट करायला. शूट वगैरे करायचं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत तिथं टी गार्डनमध्ये आणि इथं मानसी तिकीट आहे 50 रुपये. मग काल जे आम्ही गेलो होतो ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथे तिकीट नव्हतं. येतानाच आम्हाला वाटेत दिसलं कोणाचं तरी असंच होतं ते. तर आम्हाला आमच्या जे व्हॅन ड्रायव्हर आहेत त्यांनी नेलं कॅब ड्रायव्हरनी आणि आम्हाला शूटिंग वगैरे करून दिली. इथं त्यांनी प्रॉपर शूटसाठी ठेवले त्याच्यामुळे 50 रुपये चार्ज आहे. 40 रुपये का मला वाटतं तिथं 50 लिहिलेलं. 40 रुपये घेतलं तिकीट पर माणसी. आता मी शूट वगैरे करतो. काल तुम्ही टी गार्डन बघितले. आता मला मस्त शूट करू दे. इधर से भी है इधर भी जा सकते हो. इधर से चढ़ के ना इधर भी जा सकते हो उधर भी जा सकते हो. आमचं आता इथे खूप सारे फोटोशूट करून वगैरे झाले व्हिडिओज बनवून झालेले आहेत. आता मी निघत आहोत कारण की आमच्या ड्रायव्हरचा फोन येत आहे वारंवार. पण मनसोक्त व्हिडिओ काढून झालेले आहेत. आता आम्ही चाललेलो आहोत गँगटॉकला आणि मध्ये अजून साईट सीन आहेत ते करूनच जाणार आहोत. चला तर नंतर भेटूया. आता मी पोचलो आहोत तिथं मॉनेस्ट्रीमध्ये. इथे नुसते मॉनेस्ट्रीज फिरतोय आम्ही. जसं आम्ही राजस्थानला गेलो तर नुसते पॅलेस फिरत होतो. तर इथे हे रेंटनी ड्रेस देतात घाला. साची नाहीच म्हणत होती. तिला सांगितलं घाल मस्त दिसायला कधी घालायला भेटेल. तर ती घालते नंतर दाखवते तुम्हाला. रेंट आहे 100 रुपीज. कसं दिसते माहीत नाही पण मी पण हा ड्रेस वेअर केला आहे. मुलं बोलली कर मम्मी तू पण. तर घातल्या तर कसं दिसते माहीत नाही. नंतर वरती झाल्यावर व्यवस्थित दाखवते तुम्हाला. मला बघून मलाच हसायला येते. आम्ही आलो आहे मोनेस्ट्रीमध्ये पण आतमध्ये फोटोशूट वगैरे नाही करून देत. अलाउड नाही आहे. हे बघा ही पण खूप सुंदर मोनेस्ट्री आहे. खूप छान आहे आतमध्ये एकदम भारी आहे. पण कोणत्याच मोनेस्ट्रीमध्ये फोटोशूट वगैरे नाही आहे म्हणून नाही दाखवलं. तर आम्ही फोटोशूट करून घेतो आमचं. आत्ता आम्ही आलो आहोत तिथं केबल कार राईडसाठी. तर 250 रुपये तिकीट आहे इथलं आणि 2च स्टॉल आहेत त्याच्यामुळे खूप उशीर लागते. कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये खूप होते त्याच्यामुळे काय पटापट होत असतं. तर ते 2च आहेत पण बघूया आता कसं आहे. 250 रुपये तिकीट आहे बरं माणसे. हे बघा 250 रुपये घेतात आणि किती चापून चुपून भरतात. जसं काय आपल्या ट्रेनमध्ये कसं असतं गर्दी बघू शकता तुम्ही. बघा एकदम फुल केले फुल. आम्हाला आधी माहीत असतं ना तर आम्ही खरंच नसतो हलो. पैशाचा प्रश्न नाही पण एवढं चापून चोपून भरले आणि प्लस उभं राहायचं एकदम बेकार.
जिंजरची आहे. ती दुसरी ट्रॉली तुम्हाला दाखवली. या ट्रॉलीमध्ये थोडीशी कमी लोक आहेत. हे बघा, याच्यात तणेश म्हात्रे पण आहे, साची म्हात्रे पण आहे, ज्योती म्हात्रे भी, प्रदीप म्हात्रे आहे. सामने चला जा सकते हैं। चला, तर आम्ही हाही अनुभव घेतलेला आहे केबल कारचा. कसा वाटला अनुभव? एकदम बोरिंग होता. आधीचा जो केबल कार घ्या तो मस्त, त्याच्यात तो उभं राहायचं और ते एकदम स्लो चालले. चला, लिफ्ट आली. नॉट रिकमेंडेड गाईज. आत्ता आलेलो आहोत आम्ही आमच्या हॉटेलवर. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आता रूममध्ये जातो आणि थोडे फ्रेश होतो. तुम्हाला आमचा फर्स्ट रूम दाखवते. हा बघा, इथे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. हा बेड. इथला व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हे बघा. चला आता सेकंड रूम बघूया. आणि हा आहे सेकंड रूम. टॉयलेट बाथरूम आहे. हा बघा. हा बघा इथला व्ह्यू. आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहोत शॉपिंगसाठी गँड. हां काय परवा आम्ही नथुला पासला चाललो. तर हे जे हे आमचे कॅब ड्रायव्हर आहेत ना, त्यांनी आम्हाला एक छान सजेशन दिलं की तिथे गेल्यावर ना आपल्याला श्वास घ्यायला थोडं प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही जिंजर घेऊन जा बरोबर. म्हणजे ना तो आपल्याला असं श्वासाला प्रॉब्लेम झाला तर तो जिंजर आपण जिंजरचा तुकडा तोंडात ठेवून चिव करू शकतो किंवा कॅडबरी चॉकलेट वगैरे असे न्या. आणि कॅम्फरचं तर आपल्याला माहितीच आहे, पण हे जिंजरचं त्यांनी एक नवीनच सांगितलं. खूप छान माहिती दिली, आम्हाला उपयोगी पडेल ती. आता आम्ही आलेलो आहोत MG मार्गला. हे महात्मा गांधी मार्ग. हे बघा. आता इथं आम्ही शॉपिंग करणार आहोत. चला तर बघूया पुढे शॉपिंगसाठी काय काय आहे ते. काय घेतलं रे? छोटंच झालं दिवसेंदिवस. छोटे बच्चे झालात तुम्ही दिवसेंदिवस. येस, बघू दाखव कसं मस्त दिसते ना. साचेट घेतो स्पेशल. हो का? पुन्हा काय ठीक आहे. इथे सगळीकडे शॉप्स आहेत, मांडलेले पण आहेत सगळं. चहा कॉफी नाश्ता पण आहे, खायच्या वस्तू पण आहेत आणि सगळे शॉप्स वगैरे मांडलेले वगैरे. MG मार्ग आमचं फिरून झालेला आहे. आता आम्ही आलेलो आहोत लाल बाजारला. वेलकम टू लाल बाजार. चला आता बघूया कसा आहे तो बाजार. गर्दी बघा किती. हे बघा गर्दी बघा. खूप गर्दी आहे. चल जाऊया. दोन्ही साईडला जॅकेट्स वगैरे. दोन्ही साईडला शॉप्स आहेत, मध्ये रस्ता आहे. चला आता आईस्क्रीम खातो. मार्केटने फिरून झालं आमचं. आता आईस्क्रीम खातो आणि आम्ही चालू आमच्या हॉटेलवर.
चला तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही गप्पा गोष्टी करत बसलेलो आहोत एका रूममध्ये. सर्वजण मजा मस्ती चालू आहे. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. गुड नाईट सर्वांना. उद्या भेटूया नवीन व्लॉगसह.